असंख्य देशभक्तांच्या आणि देशवीरांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी माझ्या विचारांचा प्रारंभ करतो. या भूमीलाच प्रथम वंदन करून प्रारंभ का, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आपणासमोर एक प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो. यशवंतराव चव्हाण हे त्यावेळेस संरक्षण मंत्री होते आणि पुण्यात आले असता ते एके ठिकाणी थांबले. ती भूमी लाल महालाची होती आणि त्या ठिकाणी यशवंतराव हे मातीत अक्षरशः गडागडा लोळू लागले. सगळं देशाचं संरक्षण मंत्रीपद ज्यांच्या हातात होतं ते मंत्री साक्षात लोळतायत. काय चमत्कार असेल, का लोळतायत? या प्रश्नाचं उत्तर साऱ्यांना हवं होतं. सगळा ताफा, त्यांच्यासोबत जे त्यांचे सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळे होते आणि ते सगळे विचारत होते, साहेब असं का? तर त्यांनी सांगितलं की मित्रांनो, ती भूमी एवढी पवित्र आहे की अगदी या भूमीची माती जरी मी खाल्ली तरी या भूमीची कणभरही मला सर येणार नाही. म्हणून या भूमीत मी लोळत आहे, म्हणून या भूमीला प्रथमतः वंदन करतो. छत्रपती शिवरायांची पावलं या भूमीत उमटली. फुले शाहू आंबेडकरांनी या भूमीत आपल्या विचारांचा वारसा पुढे चालवला आणि त्याच एका माळेमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी राष्ट्राभिमान, स्वदेशी, स्वराज्य यासारखे मूल्य या भूमीला दिले. 23 जुलै आज लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्माचं साल कुणी सांगू शकेल का मला? टिळकांच्या जन्माचं साल 1856. 23 जुलै 1856 रोजी टिळकांचा जन्म झाला आणि त्यात साधारणतः 1-2 वर्षाच्या कालखंडात म्हणजेच 1857, 1858 ते 1859 किंवा 1860 या काळात या देशात, या महाराष्ट्रात अशी एक क्रांती झाली, अशी एक उलथापालथ झाली की या देशाचा इतिहास, या देशाचा भूगोल, या देशाचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळं काही बदललं. नेमकं काय झालं या 4 वर्षात? तर या 4 वर्षात म्हणजे टिळकांच्या जन्माच्या 1 वर्षाच्या नंतर 1857 साली इथं देशाचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणजे 1857चं बंड झालं. म्हणजे टिळक जन्माला आले आणि 1857चं बंड झालं. टिळक 1 वर्षाचे असताना या देशात क्रांती झाली. हीच टिळकांच्यासाठी आणि आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट होती. टिळक जन्माला आले आणि क्रांतीला सुरुवात झाली. देशाची पहिली क्रांती टिळकांच्या जन्माच्या नंतर झाली. नंतर टिळकांचा सगळा इतिहास या ठिकाणी आपण सांगितलेला आहे. टिळकांचं सगळं, त्यांचं राजकारण, टिळकांचं संपूर्ण इतिहास पुन्हा सांगायची आवश्यकता नाही आणि सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे सज्ञान आहोत. त्या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य म्हणून टिळक होते आणि आपल्या लायब्ररीमध्ये खूप सारे पुस्तकही टिळकांवर आहेत. त्यांचा इतिहास सांगण्याची मला या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही, कारण इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात काही अर्थ नसतो. इतिहासाची पुनरावृत्ती जे करतात ते कधीच इतिहास घडू शकत नाही. आणि राष्ट्राभिमान, स्वदेशी, स्वराज्य, स्वाभिमान आणि शिक्षण या गोष्टी टिळकांनी आपल्याला दिला. आपल्याला इतिहास टिळकांचा पुनरावृत्ती न करता टिळकांच्या स्वप्नातील भारत, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत हा उद्या घडवायचा आहे. स्वतःचं राष्ट्र, हा राष्ट्राभिमान जोपासायचा आहे. टिळक म्हणायचे, ज्यावेळेस टिळकांनी LLB ला ऍडमिशन करायचा विचार केला त्यावेळेस खूप साऱ्या जणांनी त्यांना विचारलं की नेमकं का LLB ला का तुम्ही ऍडमिशन करता? त्यावेळेस टिळक म्हणायचे की मी जन्मतःच ठरवलंय की मला राष्ट्राभिमान जोपासायचा आहे, मला राष्ट्रहिताला प्राधान्य द्यायचं आणि तो राष्ट्रहित जोपासण्यासाठी मला राष्ट्रीय राजकारणात उतरायचं म्हणजे कायद्याचा अभ्यास करावा लागणार, म्हणून मी LLB करणार. आज राजकारणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा झाला. राजकारणाकडे आपण 4M राजकारणाचे आपण मानतो. मनी पॉवर, मसल पॉवर, मॅन पॉवर आणि मीडिया पॉवर, हे राजकारणाबद्दल आपण मानतो. पण टिळकांनी राजकारणात उतरूनच या देशाचं भवितव्य निश्चित केलं. हे कुठेतरी आपल्याला जाणून घ्यावं लागणार. टिळकांनी मंडालेमध्ये गीता रहस्य लिहिला, मंडालेची शिक्षा झाली. टिळकांनी आदरानं ती कबूल केली आणि टिळकांचे त्यावेळेसचे वकील, आत्ताच आपण सांगितलं, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, हिंदू मुस्लिम ही जी दरी त्यावेळेस या देशामध्ये निर्माण झाली होती, जे ऐक्य निर्माण करायचं होतं, त्याची सुरुवात टिळकांनी केली. आज आपण टिळकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? टिळकांचे विचार आपल्या तरुणांमध्ये जागृती निर्माण करायला पुरेसे आहेत असं मी म्हणतो, पण तोच तरुण टिळकांचे विचार का स्वीकारत नाही? महत्वाचा प्रश्न आज मला या ठिकाणी उपस्थित करावा वाटतो. टिळकांचे विचार जोपर्यंत तरुणामध्ये येणार नाहीत तोपर्यंत सरकारची डोकी ठिकाणावर आहेत का असं तरुण विचारणारच नाही ना. का विचारणार तरुण?
जोपर्यंत आपल्याला टिळक समजणार नाही तोपर्यंत सरकारची डोकी ठिकाणावर आहेत का कुठेतरी सरकारची डोकी वाया गेलेली आहे ते कसं कळणार आपल्याला. सूड घे राजकारण म्हणजे सूड घेणे नव्हे असं टिळकांनी म्हटलं. आपण पुस्तकात वाचलं कुठेतरी काला उद्या आज जयंती आहे, 1 ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी आहे, पेपरमध्ये विविध मान्यवरांचे लेख येणार, आपण सगळे वाचणार. ते टिळकांनी सांगितलं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राजकारण म्हणजे सूड घेणे नव्हे. आजच्या राजकारणाच्या गोष्टी बरोबर लागू पडतात. युवक मित्रांनो, मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या गोष्टी आजच्या राजकारणात लागू पडतात, मग त्यावर आपण प्रतिसाद का देत नाही. का फक्त टिळक पुस्तकांपुरते, टिळक वर्तमानपत्रांपुरते, टिळकांनी केसरी आणि मराठा चालू केलं एवढंच आपल्याला माहित आहे. पण आजच्या मीडियामध्ये आपला रोल काय, आजच्या राजकारणामध्ये आपला रोल काय. आज आपणही सरकारला का विचारू शकत नाही की सरकारची डोकी ठिकाणावर आहे का. भारत असा एकमेव देश आहे ज्यामध्ये युवकांची संख्या सगळ्यात जास्त आहे, पण भारत असाही एकमेव देश आहे की ज्या देशाच्या संसदेमध्ये, ज्या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात कमी युवकांचा वाटा आहे. काय युवक कमी आहे. मग आमचे युवक कशाला प्राधान्य देतात. आमचे युवक स्वतःच्या गाडीला प्राधान्य देतात, स्वतःच्या बंगल्याला प्राधान्य देतात, स्वतःच्या शिक्षणाला प्राधान्य देतात. शिक्षणाला विरोध नाही, पण ते शिक्षण कोणत्या प्रकारचं असावं. शिक्षणाने टिळकांनी स्वदेशी सांगितले. आज आम्ही किती प्रमाणात स्वदेशीचा वापर करतो, किती प्रमाणात करतो आम्ही स्वदेशीचा वापर. आमचं सगळं काही आज मॉडर्न झालंय, मॉडर्नच्या नावाखाली सगळं काही खपवलं जातं. विदेशी वस्तू आम्ही वापरतो. का वापरतो आम्ही. मग टिळकांची स्वदेशी फक्त पुस्तकातच. आज आम्ही मायकल जॅक्सन अभ्यासतो, आज आम्ही पाश्चात्य राजकीय विचारवंत अभ्यासतो, अभ्यासायला हरकत नाही. पण टिळकांचा गीता रहस्य वाचणारे किती लोक इथे उपस्थित आहेत. मग उगाच टिळकांचे गुणगान गायचे की आमच्या टिळकांनी गीता रहस्य लिहिला. वाचला किती लोकांनी, हा महत्वाचा प्रश्न मला ठिकाणी पूर्ण करावा. आज टिळकांची जयंती आहे. भारतीय असंतोषाचे जनक असं टिळकांना म्हटलं. नेमकं का म्हटलं गेलं असावं. असंतोष निर्माण होतो आणि असंतोषातूनच क्रांतीची ठिणगी पेटते. असंतोषाशिवाय जगात कुठेच क्रांती होऊ शकत नाही. त्याच्यामुळे टिळकांना असंतोषाचं जनक म्हणलं. जर असंतोष असेल तरच क्रांती होऊ शकल. टिळकांनी या देशामध्ये, या मातीमध्ये असंतोष निर्माण केला, म्हणूनच या देशामध्ये क्रांती झाली. ही महत्वाची गोष्ट. टिळक असंतोषाचे जनक आहेत आपल्याला माहित आहे. त्यावेळेस कर्जनची तुलना औरंगजेबासोबत करणारे एकमेव टिळकच होते. इंग्रज सरकारला विचारलं सरकारची डोकी ठिकाणावर आहे का. पण आज आम्ही आमच्या भारत सरकारला सुद्धा, महाराष्ट्र सरकारला सुद्धा विचारू शकत नाही की काय चाललंय आमच्या देशात. अनागोंदी मागलेला कारभार, भ्रष्टाचार याच्या विरोधात किती तरुण आवाज उठवतात. टिळकांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून टिळकांचे विचार आपल्या मनात कधीच रुजणार नाही. टिळकांचे लाख पुस्तकं वाचा, पण त्यातला एक मुद्दा जरी तुम्ही लक्षात घेतला तर या देशात नक्कीच आज पुन्हा क्रांती होणार आहे. टिळकांनी आता आपण सांगितलं, टिळकांनी युवकांवर फोकस केला. का केला. कारण जोपर्यंत अंगात टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट आहे तोपर्यंतच क्रांती होऊ शकते. महात्मा गांधींनी क्रांती केली ती अपवादात्मक आहे. कारण गांधींसारखं नेतृत्व, गांधींसारखं कर्तृत्व आज आपल्या ठिकाणी उपस्थित नाहीच आहे. या देशाला एकात्मतेच्या बांधणीतून स्वामी विवेकानंदांचा स्वप्नातील भारत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वावर चालणारी लोकशाही जर निर्माण करायची असेल तर ती फक्त आणि फक्त युवकच करू शकतो. म्हाताऱ्या लोकांना सांगून उपयोग नाही की क्रांती व्हायला पाहिजे. क्रांती फक्त युवक करत असतो. मित्रांनो, आज आपण 10 लोक आहोत. आज मला या ठिकाणी म्हणजे खंत वाटते की आज टिळकांची जयंती आहे. का 10 लोक इथे उपस्थित आहेत. टिळकांच्या जयंतीचा कार्यक्रम भव्य दिव्य झाला पाहिजे. फक्त जयंतीचा कार्यक्रमच करून उपयोग नाही, पण त्या कार्यक्रमातून 4 लोकांची मतं, 4 लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. टिळकांनी स्वराज्य हा शब्द उच्चारला. का उच्चारला असेल प्रश्न पडतो मला खूप वेळा. टिळकांनी स्वराज्य हा शब्दच का उच्चारला असेल. कारण टिळकांना लोकशाही हवी होती. आता कोणी म्हणलं टिळक तर जहालवादाचे पुरस्कार द्यायचे, लोकशाही का हवी. प्रश्न पडतो ना. पण टिळकांना लोकशाही हवी होती, त्याच्यामुळे स्वराज्य. कारण स्वराज्यातच लोकशाही असू शकते, पारतंत्र्यात लोकशाही असू शकत नाही. एक आगीचा धगधगता लोळ टिळकांनी या भूमीमध्ये स्थापन केला, ते म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय. आता फर्ग्युसन महाविद्यालय आगीचा धगधगता लोळ कसा होऊ शकेल. फर्ग्युसन महाविद्यालयातून राष्ट्रीय शिक्षण दिलं जातं. तिथं विचार म्हणजे असं कुठं
उठा शस्त्र हातात घ्या क्रांती करा असं शिक्षण इथं दिलं जात नव्हतं. इथं राष्ट्रीय शिक्षण दिलं जात होतं. मग फर्ग्युसन महाविद्यालय आगीचा धगधग चालू होता. कारण मित्रांनो, शस्त्र हातात घेऊन फक्त आगीचा धगधग चालू होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली, पण टिळकांनी स्वतःच्या लेखणीतून इथं क्रांती केली. तो टिळक आपल्यात रुजला पाहिजे. टिळकांची स्वदेशी आपल्यात रुजली पाहिजे. टिळकांचं राष्ट्रीय शिक्षण आपल्यात रुजलं पाहिजे. फॉरेनला जा, शिका, काय करायचं ते करा, शिकण्याला विरोध नाही. पण टिळकांनी जे राष्ट्रीय शिक्षण अंगीकारलं होतं, टिळकांनी जी राष्ट्रीय शिक्षणाची जी चतुसूत्री आपल्या याच्यातून मांडली होती, ती चतुसूत्री कुठेतरी आपल्या अंगीकारा, कुठेतरी आपल्या एक माइंड मध्ये ठेवा. फॉरेनमध्ये गेला, शिक्षण घेतला आणि तिकडे सेटल झाला असं नको व्हायला. या राष्ट्रपती प्रति, या भूमीप्रती माझं काही कर्तव्य असायला हवं आणि ते असलंच पाहिजे. ही टिळकांची भूमिका कुठेतरी आपल्या नसानसामध्ये, कुठेतरी आपल्या बुद्धीमध्ये सेट करा. त्या दृष्टिकोनातून विचार करा. टिळकांची चतुसूत्री पुस्तकात मांडून उपयोग नाही. टिळकांनी सांगितलेला प्रत्येक विचार, टिळकांनी सांगितलेला राजकीय विचार, सामाजिक विचार आज या देशामध्ये लागू पडतो. कारण आजही या देशामध्ये जरी आम्ही स्वातंत्र्यात असलो तरी आम्ही पारतंत्र्यात आहोत. कारण आम्ही काय वाचायचं हे कुणीतरी वेगळं ठरवतं. आम्ही काय करायचं हे कुणीतरी वेगळं ठरवतं. आम्ही कोणते कपडे घालायचे कुणीतरी वेगळं ठरवतं. आम्ही कोणता साबण वापरायचा कुणीतरी वेगळं ठरवतं. कुठे गेली टिळकांची स्वदेशी? स्वदेशी मालाची, परकीय मालाची होळी केली. स्वदेशी वस्तू, खादी वापरा असं टिळकांनी सांगितलं. आज मी म्हणणार नाही कुणाला खादी वापरा, पण निदान माझ्या देशाच्या वस्तू वापरा. कारण माझा देश आर्थिक स्तरावर पुढे गेला पाहिजे. टिळकांचा स्वदेशी अभिमान हा आपल्या कुठेतरी बुद्धीमध्ये भिनवा. आज या ठिकाणी एवढे लोक आहेत, उद्या ही संख्या वाढायलाच पाहिजे असं प्रत्येक जण म्हणतो. लहान होतो तेव्हापासून ऐकत होतो आणि तेव्हापासून सांगत होतो की मित्रांनो ही सुरुवात. पण सुरुवात कधीपर्यंत? त्या सुरुवातीला कुठेतरी पुढं न्यायचंय ना. सुरुवात कधीपर्यंत? कधीपासून सुरुवात करायची? 1947 साली भारत स्वतंत्र झाला, 65 वर्ष झाले, तोपर्यंत आमची सुरुवातच संपली नाही. मग संपणार कधी? जर सुरुवातच संपली नसेल तर मध्य कधी होणार आणि अंत कधी होणार? प्रश्न महत्वाचा पडतो. त्याच्यामुळे सुरुवात आता झालेली आहे. मी तरी म्हणतो सुरुवात झालेली आहे. आणि प्रत्येकाने इथं येऊन बोलायचं, कोणीतरी 4 शब्द सांगितले इथून निघून जायचं. मित्रांनो, अशक्य वाटत असेल, पण ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्याच गोष्टीसाठी माणूस धडपडत असतो आणि त्या गोष्टी शक्य करून दाखवत असतो. जगावर राज्य करण्याचं सिकंदरनं ठरवलं, अशक्य गोष्ट होती, पण स्वप्न पूर्ण करून दाखवलं. विश्व शांतीचा, विश्व बंधुत्वतेचा संदेश याच भूमीतून ज्ञानेश्वरांनी दिला. याच भूमीतून गौतम बुद्धांनी अहिंसेचा संदेश दिला. त्याच मार्गावर पुढे गांधीजी चालले आणि त्याच देशात 92ची दंगल होते. का? जर शांतीचे मुळ या देशात आहे, शांतीचा संदेशही इथंच दिला जातो, विश्वबंधुतेची साधही याच देशात घातली जाते, जगाला आमची हिंदू संस्कृती सांगणारे विवेकानंद याच भूमीत निपजल्या जातात. अहिंसा, सत्याग्रह या गोष्टी जगाला सांगणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी याच भूमीत निपजतात. तरी आमच्या भूमीत 92ची दंगल घडते, तरी आमच्या पुण्यामध्ये बॉम्बस्फोट होतात. का होतात? कारण तरुणांची सरकारची डोकी ठिकाणावर ठेवून आज उपयोग नाही. आज तरुणांची डोकी ठिकाणावर ठेवा, सरकार एका मिनिटात जागेवर येणार. कारण तरुण आहे ना. तरुण आज महाराष्ट्रात 40% तरुण आहेत. एक सेन्सेस काढल्या गेला, त्यात असं निदर्शनास आलं की महाराष्ट्र असं राज्य आहे ज्याच्यात 40% तरुण आहे. ही संख्या पूर्वी त्याच वेळेस 1960 साली महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस म्हणजे याच्यापेक्षाही जास्त संख्या होती. आजही त्याच प्रमाणात संख्या. राज्याचं युवा धोरण ठरवायला 2012 साली यावं लागलं. काय यावं लागलं? 45 वर्ष झाली, आज 44 वर्ष झाली, 54 वर्ष झाली आमचा महाराष्ट्र वेगळा होऊन किंवा महाराष्ट्राची राज्याची निर्मिती होऊन. राज्याचं युवा धोरण ठरवायला 2012 साली यावं लागलं. देशाचं युवा धोरण ठरवायला 2008 साली यावं लागलं. ज्यांच्या खांद्यावर देशाची भिस्त आहे, जे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत, जे उद्या देशाला पुढे नेणार आहेत, ज्यांच्या खांद्यावर अख्खा देश उभा आहे, त्यांचं धोरण ठरवायला आम्हाला 2008 साली यावं लागतं. मोठी निंदेची बाब आहे. मित्रांनो, सुरुवात झालेली आहे. मी म्हणणार नाही की आज या ठिकाणी 10 लोक आहेत, उद्या 20 येतील. ही सुरुवात आहे, आपल्याला सुरुवात करायची आहे. सुरुवात कधीच झालेली आहे. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1950 साली बाबासाहेबांनी लिहिलेली संविधान इथं अंमलात आणलं. त्याच दिवशी या देशाला सर्वोच्च शिखरावर नेण्याचं स्वप्न जे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत पाहिलं गेले, ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. मागची एनएसएसची एक मीटिंग झाली. त्या एनएसएसच्या मीटिंग मध्ये माझ्या एका मित्रांना सांगितले की देशाला सुपर पॉवर नाही, सुप्रीम पॉवर बनवायची. ती सुप्रीम पॉवर फक्त युवकच बनवू शकतात. असा जाज्वल्य अभिमान, जाज्वल्य परंपरा या देशाची आहे. ती परंपरा आपल्याला पुढे टिकवून ठेवायची आहे.
ठिकाणी जास्त काही सांगणार नाही. तुम्हाला टिळकांचे विचार अंगीकारा, टिळक वाचा, टिळक अंगीकारा, टिळकांचे विचार आत्मसात करा, टिळकांचे विचार आचरणात आणा, असं काही सांगणार नाही. फक्त एकच सांगू इच्छितो, आपल्या स्वतःच्या मनचक्षुवर, स्वतःच्या मनपटलावर या मातीत स्वतःला गाडून घ्या आणि विचार करा, या मातीतच मी का जन्माला आलो. या मातीत जर मी जन्माला आलो असेल तर या मातीप्रती माझी काही कर्तव्य आहेत, या देशाप्रती माझी काही कर्तव्य आहेत. ती कर्तव्य स्वतःच्या मनात बिंबवा. टिळक मनात बिंबवू नका आणि कोणताही देशभक्त मनात बिंबवू नका. फक्त स्वतःची कर्तव्य काय ती मनात बिंबवा आणि त्यातलं एखादं कर्तव्य तरी स्वतः अंगीकारण्याचा प्रयत्न करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.